द गिफ्ट ऑफ इंडिया ही सरोजिनी नायडू यांची कविता आहे. ही कविता देशभक्तीपर आहे. या कवितेमध्ये कवयित्री भारतीय सैनिकांचं शौर्य जे त्यांनी पहिल्या महायुद्धात दाखवलं याबद्दलचे अनुभव व्यक्त करते. ह्या कवितेमध्ये आपल्याला भारतीय सैनिकांनी अत्यंत मोलाची कामगिरी पहिल्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने बजावली होती, तरीही त्यांना कुठल्याही प्रकारची श्रद्धांजली इंग्रजांनी दिली नाही याबद्दल माहिती देते. सरोजिनी नायडू चट्टोपाध्याय यांचा जन्म हैदराबादमध्ये 13 फेब्रुवारी 1879 झाला. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1949 हृदयविकाराने झाला. त्या भारतीय गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची निवड प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून 1925 झाली. त्यांचे सर्वपरिचित व सुप्रसिद्ध असे काव्यसंग्रह द गोल्डन थ्रेशोल्ड 1905 प्रसिद्ध झाला, तर बझार्स ऑफ हैदराबाद 1912 प्रसिद्ध झाला. त्यांची निवड फर्स्ट गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस म्हणून 1947 झाली. आता वळूया त्यांच्या कवितेकडे, द गिफ्ट ऑफ इंडिया. इज देअर ऑट यू नीड दॅट माय हँड्स विथहोल्ड. हा प्रश्न भारत माता ब्रिटिशर इंग्रज यांना विचारते. ती म्हणते की मी आजपर्यंत तुम्हाला काय दिलं नाही, मी खूप काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, काय नाकारलं मी, म्हणजे मी सर्वच तुम्हाला दिलेलं आहे. आणि उर्वरित ओळींमध्ये ह्या पहिल्या स्टांझाच्या पहिल्या कडव्याच्या भारत माता उत्तर देते. कवितेची दुसरी ओळ, रिच गिफ्ट्स ऑफ रेमंट ऑर ग्रेन ऑर गोल्ड. मी तुम्हाला माझं वैभव दिलं, माझी श्रीमंती दिली, माझी सर्व संपत्ती दिली, ज्यामध्ये रेशीम कपडा असेल, धनधान्य असेल, सोनं असेल, हे सर्व मी दिलं. लोक, आय हॅव लंच टू द ईस्ट अँड वेस्ट. भारत माता म्हणते की माझी संपत्ती मी सर्व दूर वाटली, ज्यामध्ये पूर्वेकडची देश होती, पश्चिमेकडची देश होती. प्राइसलेस ट्रेझर्स टॉर्न फ्रॉम माय बेस्ट. चौथी ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये भारत माता सांगते की मी ह्या सर्व संपत्तीसोबतच माझी अत्यंत अमूल्य अशी संपत्ती, माझी मुलं सैनिक म्हणून तुम्हाला दिली. अँड इल्डेड मीन्स गेव. मी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? अँड इल्डेड द सन्स ऑफ माय स्ट्रायकनूम. माझी स्वतःची मुलं तुम्हाला दिलेली आहेत सैनिक म्हणून. टू द ड्रम बीट्स ऑफ ड्युटी, द सेबर्स ऑफ डूम. ड्रम बीट्स ऑफ ड्युटी, युद्धाच्या काळात जे कर्तव्य बजावण्यासाठी माझ्या मुलांना मी तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये त्यांनी त्यांच्या जीवाचंही बलिदान दिलेलं आहे. अशा प्रकारे पहिल्या कडव्यामध्ये तुम्हाला भारत माता आपला प्रश्न आणि आपला उत्तर देताना दिसते. दुसरा स्टांझा म्हणजे दुसरं कडवं जेव्हा तुम्ही पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत माता सांगते, माझी ही लढाईसाठी गेलेली मुलं माझ्याकडे परत आलीच नाहीत. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये पुरण्यात आलं. आता वाचूया दुसरं कडवं. गॅदर्ड लाईक पर्ल्स इन देअर अलाइन्ड ग्रेव्स, सायलेंट दे स्लीप बाय द पर्शियन वेव्स. माझ्या मुलांचा सैनिक म्हणून जेव्हा मृत्यू झाला, ती मुलं त्या त्या देशामध्ये पुरल्या गेली. ती मुलं मला पर्ल्स सारखी होती. पर्ल्स मोती तुम्हाला माहिती आहे अमूल्य असतो. आणि ह्या मुलांना अलाइन ग्रेव म्हणजे दुसऱ्या देशातील भूमीमध्ये त्यांचं दफन करण्यात आलं. कुठल्याही प्रकारचा अंत्यविधी, अंत्यसंस्कार करण्यात आला नाही. सायलेंट दे स्लीप बाय द पर्शियन वेव्स. कुठं पुरण्यात आलं? तर आज मृत्यूनंतर ही माझी भूमिपुत्र, ही मुलं पर्शियन वेव्स म्हणजे पर्शियामध्ये आहेत,
स्कॅटर्ड लाईक शेल्स ऑन इजिप्शियन सँड्स. ते इजिप्तमध्ये सुद्धा आहेत. इजिप्शियन सँडवर जसं शिंपले पसरलेली आहेत तशी माझी मुलं तिथेही पुरल्या गेली, त्यांचं दफन करण्यात आलं. चौथी ओळ आहे दुसऱ्या कडव्याची. दे लाय विथ पेल ब्रोस अँड ब्रेव ब्रोकन हँड्स. खूप दयनीय अवस्थेमध्ये माझ्या मुलांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांचे म्हणजे युद्ध काळामध्ये शारीरिक हानी जी झाली तरीही त्यांनी त्यांचं शौर्य तिथे दाखवलं असं ती म्हणते. दे आर स्ट्युअन लाईक ब्लॉझम्स मोन डाऊन बाय चान्स. ह्या ठिकाणी भारतमाता आपल्या मुलांचं वर्णन, त्यांची तुलना फुलांशी करते. अशी फुलं जे की जमिनीवर विखुरलेली आहेत, बाय चान्स ती तिथे विखुरलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी ती योग्य नाहीत, तर नशिबाने त्यांना तिकडं खेचून नेलं आणि त्यामुळे ती आज तिथे पसरलेली आहे. ऑन द ब्लड ब्राऊन मिडोज ऑफ फ्लँडर्स अँड फ्रान्स. ह्या ओळीमध्ये कवयित्री भारतमाता असं सांगते की माझी मुलं ही फ्लँडर्स आणि फ्रान्समध्ये पण आहेत. फ्लँडर हा डच स्पीकर्स पोर्शन, तो बेल्जियममधला एक भाग आहे, बेल्जियम या देशाचा भाग आहे. इथेही माझी मुलं आज दफन केल्या गेलेली इथे आहेत आणि त्यांच्या रक्तामुळे तिथली पूर्ण ही ब्राऊन रंगाची, करड्या रंगाची, ब्लड ब्राऊन हा रंग सांगते कवयित्री, अशा रंगाची इथे दिसतात. तिसरं आणि चौथं कडवं जेव्हा आपण पाहतो, तिसऱ्या कडव्यामध्ये स्टांजामध्ये आपल्याला लक्षात येतं की इथे भारतमाता खूप सारे प्रश्न आपल्यासमोर मांडते. कॅन ई मेजर द ग्रीफ ऑफ द टीयर्स आय वीप. कुठल्याही सैनिकाची आई त्याच्या मृत्यूनंतर किती दुःखी होते हे आपण ह्या कडव्यामधून समजावून घेऊ शकतो. अनेक पुत्रांची माता असलेली भारतमाता जेव्हा तिचे मुलं युद्धामध्ये शहीद झाले त्यावेळेला तिची भावना काय होती हे या तिसऱ्या कडव्यातून आपल्याला दिसतं. कॅन ई मेजर द ग्रीफ ऑफ द टीयर्स आय वीप. भारतमाता विचारते ह्या ओळीतून की तुम्ही माझं दुःख मोजू शकता का? नाही मोजू शकत. ऑर कंपास द वू ऑफ द वॉच आय कीप. कंपास तुम्हाला माहिती आहे की तो काय करतो, मॅग्नेटिक डिरेक्शन दाखवतो, मोजतो, अशा प्रकारचं जे मेजरमेंट करणारं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचं मी किती माझ्या मुलांची वाट पाहिली ह्याचं तुम्ही मूल्यमापन करू शकता किंवा मोजमाप करू शकता का, असा प्रश्न ती विचारते. ऑर कंपास द वू ऑफ द वॉच आय कीप. ऑर द प्राईड दॅट थ्रिल्स थ्रू माय हार्ट्स डिस्पेअर. नुसतं दुःखच मला झालं नाही तर मला खूप अभिमान वाटतो की माझी मुलं मृत्युमुखी पडली जेव्हा ती आपल्या देशासाठी लढत होती. तो गर्व माझ्यामध्ये आहे, तो एन्थुझियाझम, एक्साइटमेंट माझ्यामध्ये आहे, माझ्या हृदयात आहे. जरी दुःख जरी असलं तरी अनेक आशा माझ्याकडे होती की ही मुलं माझ्याकडे परत येतील. मी प्रार्थना केली खूप वेळेला. अँड द होप दॅट कम्फर्ट्स द अँग्विश ऑफ प्रेयर. मी प्रार्थना करत असताना की ही मुलं परत माझ्याकडे येतील, एक आशा माझ्या मनामध्ये होती, ती मला एक प्रकारचं सांत्वना देत होती, कम्फर्ट देत होती. अँड द फार सॅड ग्लोरियस विजन आय सी. परंतु मला काय दृष्टीस आलं की माझी मुलं तिकडं तुमच्या युद्धामध्ये युद्ध जिंकत असताना बलिदान देत होती, तुम्हाला जिंकून देत होती, तुम्ही जिंकत होता. परंतु जिंकत असताना जिंकल्यानंतरही मात्र तुमची जी भूमी होती ती रक्तरंजित झालेली होती. जिकडे तिकडे तुमचे जे झेंडे युद्धाचे होते ते रक्तरंजित झालेले होते, ते रक्त माझ्या मुलांचं होतं. ह्या पूर्ण कडव्यामध्ये भारतमाता आपलं
दुःख व्यक्त करते, ज्यामध्ये ती सांगते की माझी जी मुलं होती ती युद्ध करत असताना शहीद झाली, परंतु त्याचं दुःख मला नव्हतं. पण त्या ठिकाणी मला आशा होती ती परत येतील, की माझ्या भूमीत त्यांचा अंत्यविधी होईल, पण तो झाला नाही. चौथा आणि शेवटचं कडवं. When the terror and tumult of hate shall cease, जेव्हा हे युद्ध संपेल, सर्वत्र पसरलेली दहशत, सर्वत्र पसरलेला जो आतंक आहे तो जेव्हा शमेल, सर्वांच्या मनामध्ये असलेली द्वेषाची भावना जेव्हा थांबेल, हेट शाल सीज मीन्स स्टॉप, त्यावेळेला काय होईल? पहिली ओळ मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. दुसरी ओळ शेवटच्या कडव्यातील, अँड लाईफ बी रिफॅशन्ड ऑन एनव्हेल्स ऑफ पीस, आणि पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होईल सर्वत्र जीवनामध्ये. अँड युअर लव शॅल ऑफर मेमोरियल थँक्स. मग तुम्ही ज्या लोकांनी विजय मिळवला आहे ती लोक सर्व सैनिकांचे आभार मानतील. त्यावेळेला तुम्ही तुमच्या सर्व सैन्यातील जे शहीद झालेले आहेत त्यांच्याविषयी आपले आभार व्यक्त कराल. टू द कॉम्रेड्स हू फॉट इन युअर डाउंटलेस रॅन्क्स, तुम्ही तुमचा आभार त्या लोकांना तुम्ही सांगाल की तुमच्यामुळे आम्ही जिंकलो. जे लोक तुमच्यासाठी शहीद झाले त्यांना तुम्ही सन्मान द्याल. अँड यू ऑनर द डीड्स ऑफ द डेथलेस वन्स, आणि जे खऱ्या अर्थाने अमर झाले, मरूनही अमर झाले, ज्यांनी तुम्हाला विजय मिळवून दिला, त्या लोकांचे तुम्ही विशेष करून आभार मानाल, त्यांचा सन्मान कराल. त्यावेळी लक्षात ठेवा, शेवटची ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. रिमेंबर द ब्लड ऑफ माय मार्टियर्ड सन्स. माझी मुलं, भारतीय पुत्र ही तुमच्यासाठी कामाला आली होती, ह्याचं विस्मरण तुम्ही होऊ देऊ नका. खरं तर 10 लाखाहूनही अधिक सैनिकांनी ह्या युद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने ती लढली होती, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा चांगला अंत्यसंस्कार झाला नाही. त्यांना कुठल्याही म्हणजे एक प्रकारचा सन्मान प्राप्त झाला नाही. जिथे कुठे ती मृत्यू पावली त्या ठिकाणी मोठे खड्डे खोदून एकत्रितरित्या त्यांचा अंत्यसंस्कार ढिगांशी करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांचा तो मान सन्मान नसून अपमान झाला. ही भावना कुठेतरी मनाला दुःख देणारी होती, आणि ती ह्या कवितेतून देशावर अत्यंत प्रेम करणाऱ्या सरोजिनी नायडू यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. भारत माता की जय.